पक्षाच्या वतीने पवारसाहेबांनी मोठी बदल या ठिकाणी शहरामध्ये घडवून आणलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती की माझे मित्र दिलीप घाटमाल यांची शहर अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड केली। दिलीपजी मला वाटतं एकमेव असे नशीबवान आहेत की काँग्रेसचे सुद्धा ते अध्यक्ष होते आणि आता राष्ट्रवादीचे सुद्धा अध्यक्ष झालेले। त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की लोकांना जोडण्याचं काम आजपर्यंत सुधीरजीने अनेक आपल्याला वेळा पाहायला मिळालेला आहे। निश्चित राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल अशी मला निश्चित खात्री आहे। त्याचबरोबर गिर्या साहेबांना सुद्धा या ठिकाणी प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। नलिनी चंदेलाला महिला प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून घेण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर भारत जाधव यांना सुद्धा शहराध्यक्षपदाचं प्रमोशन देऊन त्यांनाही प्रदेशचं उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे। आज ज्या सगळ्या निवडी झाल्या, नाना काळे असतील, तौफिकभाई शेख असतील, या दोघांना कार्याध्यक्ष केलं आहे। सर्वधर्म समभाव ही जे राष्ट्रवादीचं मेन वाक्य आहे त्याप्रमाणे सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आज राष्ट्रवादी पक्षाने केलेलं आहे। सर्व मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे। मध्यला असेल, उत्तरला असेल, दक्षिणला असेल, सगळ्या भागातले पदाधिकारी आणि सर्व समाजाचे समाजविषयक पदाधिकारी निवड करण्याचं काम जयंत पाटील आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं आहे। मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि निश्चित राष्ट्रवादी पार्टी सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला भविष्य काळामध्ये लोकांचं प्रेशर आहे की तिथं या, परंतु मी सुरुवातीलाच सांगितलं की माझं सोलापूरच्या दृष्टिकोनातून मोठं स्वप्न होतं की सोलापूरचे लोक सोलापूर सोडून जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्येच दिलं गेलं पाहिजे। आणि IT क्षेत्र मी त्याच्यासाठी निवडलं। IT क्षेत्र फक्त आणि फक्त शरद पवारसाहेब सोलापुरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी पवारसाहेबांनी सोलापूरला दिलेली असल्यामुळं मी शरद पवारसाहेबांना सोडून कुठेही जाणार। अण्णा, एक तुमचे बिजू प्रधाने खंदे समर्थक होते, आज त्यांनी असंख्य कार्यकर्त्यासोबत अजितदादाच्या पक्षात प्रवेश केला, तुमचं काय मत आहे? काय झालंय, प्रत्येकाला सध्या काही लोक पळवापळीचं काम चालू आहे। कुणाला निधी देतो, हे देतो वगैरे सगळे हे केलेले आहेत आणि शेवटी प्रत्येकाला असतं की सत्ताधारीमध्ये असतं तर आपले कामं होतील, परंतु मला असं वाटत नाही आहे। सध्याचा हे पिरियड जर पाहिला, आता जर सध्या एक्झिट पोल्स जर पाहिले तर आमदार आहे महाविकास आघाडीच्याच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील हे चित्र आहे। त्यामुळे माझी सगळ्या जाणाऱ्याला विनंती हीच राहणार आहे की केवळ निधीसाठी तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका। निधी आत्ता जरी दिला तुम्हाला आचारसंहिता लागणार आहे आणि हा निधी खर्च पडणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपण जाऊ। अण्णा, अजून एक राष्ट्रीय प्रश्न